नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील जो व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडिओमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स हे ऑलरेडी स्टार्ट केलेले आहेत आणि पहिली मेथड जी आहे दॅट इज फ्रॉम अल्कोहोल्स हा टॉपिक ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट जो मेथड्स ऑफ प्रिपरेशन मधला सेकंड टॉपिक आहे तो आहे that is number 2 from hydrocarbons. Okay, hydrocarbons. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. द कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. ओके, पण हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन फार मोठं आहे, पण इथे या मेथड ऑफ प्रिपरेशन साठी तुम्हाला दोन हायड्रोकार्बनचे टाइप्स लक्षात घ्यायचे आहे. त्यातला पहिला टाइप आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि दुसरा टाइप आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग सॅच्युरेटेड म्हणजे कुठला, तर ज्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल अल्केन्स, आणि अनसॅच्युरेटेड मध्ये बेसिकली अल्किन्स आणि अल्काइन्स. ओके, मग आता सुरुवातीला आपण एक काम करू, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहेत त्याच्यापासनं अल्किल हॅलाइड्स कसे तयार करायचे ते बघू. मग आता ही जी प्रोसेस आहे बेसिकली या प्रोसेसला बोललं जातं हॅलोजनेशन. ओके, हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. ओके, हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. आता हॅलोजनेशन म्हणजे काय असतं, अगदी सिंपल. अल्केन्स जे आहेत इट इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणजे याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचे सिंगल बॉन्ड्स आपल्याला बघायला मिळतील. तर मग एक्झॅक्टली हॅलोजनेशन मध्ये होतं काय, तर कार्बन आणि हायड्रोजन या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होतो आणि हा हायड्रोजन इथे रिप्लेस केला जातो कुठल्या ऍटमने, हॅलोजन ऍटम. मग आता याला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण डिफाईन कसं करणार. सो इट इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन. द रिएक्शन इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ऍटम्स फ्रॉम अल्केन्स आर रिप्लेस्ड बाय वन ऑर मोर हॅलोजन ऍटम्स. या प्रोसेसला आपण बोलतो ऍक्च्युअली हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. आता हॅलोजनेशन जे आहे बेसिकली त्याच्यात 2-3 प्रकार येतात, म्हणजे याचे सब टाइप्स येतात. त्यातला पहिला आहे ज्याला आपण बोलतो क्लोरिनेशन, म्हणजे थोडक्यात इथे हॅलोजन जो आहे तो क्लोरीन असतो. सेकंड प्रोसेस याच्यामध्ये आहे ब्रोमिनेशन, ज्याच्यामध्ये स्पेशली हॅलोजन जो रिप्लेस होतो, ओके, हायड्रोजन जो रिप्लेस होतो हॅलोजनने तो ब्रोमीन असतो. आणि एक थर्ड मेथड आहे ज्याला बोलतात आयोडिनेशन. ओके, आयोडिनेशन. आणि या आयोडिनेशन प्रोसेसमध्ये बेसिकली आयोडीन हा जो आहे हा रिप्लेस होतो हायड्रोजनला. ठीक आहे, मग आता बेसिकली या 3 प्रोसेस खरं तर आपल्या सिलेबसमध्ये नाही, हे तुम्ही ऑलरेडी 11वी मध्ये शिकलेले आहात. ओके, पण एक जस्ट इथे दिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर बेसिकली आपण क्लोरिनेशन बद्दल बघू की एक्झॅक्टली क्लोरिनेशन मध्ये काय होतं. ओके, आता एक महत्वाची गोष्ट, एक जनरल रिएक्शन मी तुम्हाला आधी हॅलोजनेशन ऑफ अल्केन्सची सांगतो की एक्झॅक्टली हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स मध्ये काय असतं. ओके, सो सुरुवात आपण इथनं करू. आर सिंगल बॉन्ड एच, दिस इज नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ अल्केन. कुठल्याही अल्केनला तुम्ही याने रिप्रेझेंट करू शकता. प्लस याच्यामध्ये कुठलाही एक हॅलोजन तुम्ही ऍड करा. ओके, आय विल राईट हिअर XX, ज्याला आपण X2 असं लिहू शकतो. दिस इज नथिंग बट हॅलोजन. आता या दोघांमध्ये रिएक्शन कशी होते ते लक्षात घ्या. दिस हायड्रोजन ऍटम गेट्स कंबाईन विथ हॅलोजन ऍटम आणि हा X म्हणजे हॅलोजन अल्किल ग्रुपला काय होतो, अटॅच. ओके, म्हणजेच आपल्याला जो कंपाऊंड इकडे मिळतो तो R-X प्लस HX. सो दिस पर्टिक्युलर कंपाऊंड is called as alkyl halide. Okay, so this is nothing but the mechanism किंवा ज्याला आपण बोलतो प्रोसेस ऑफ हॅलोजनेशन ऑफ
अल्केन्स. आता यामध्ये पहिली प्रोसेस जी आहे ती म्हणजे क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशन मध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपल्याला आता इथे बघायचंय. ओके, सो लेट अस सी द प्रोसेस ऑफ क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. ओके, आता क्लोरिनेशन मध्ये बेसिकली क्लोरिनेशन जर आपल्याला घडवून आणायचं असेल तर त्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर आपल्याला एक अल्केन लागणार आणि क्लोरीन गॅस लागणार. मग ही रिएक्शन जर घडवून आणायची असेल तर काय करावं लागेल? सो यू नीड हिअर वन स्पेशल अरेंजमेंट दॅट इज युव्ही लाईट. युव्ही लाईटला आपण बोलतो अल्ट्राव्हायलेट लाईट. अल्ट्राव्हायलेट नसेल तरी सुद्धा चालतं. यू कॅन यूज हिअर डिफ्युज्ड सनलाइट. सनलाइट विल ऑल्सो वर्क. ओके, आणि ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल नसतील तर मग लास्ट ऑप्शन जो आहे तो म्हणजे हिटिंग. ओके, आणि हिटिंग केलं जातं 573 केल्व्हिन टू 773 केल्व्हिन. या टेम्परेचरला जर तुम्ही हिट केलं तर ही क्लोरिनेशनची रिएक्शन जी आहे ती अगदी सहजपणे इथे होऊ शकते. ओके, आता क्लोरिनेशनचं एक सिंपल एक्झाम्पल आपण इथे बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली हाऊ द क्लोरिनेशन इज डन. ओके, कुठलाही एक अल्केन आपण कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर वन अल्केन दॅट इज CH4. CH4 ला आपण बोलतोय मिथेन. ओके, मिथेनला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो. आय विल राईट लाईक दिस CH3 सिंगल बॉन्ड H. ओके, प्लस इथे क्लोरीन गॅस आपण यूज करणार. सो Cl सिंगल बॉन्ड Cl, दिस इज नथिंग बट क्लोरीन. आणि इथे आपल्याला जो क्रायटेरिया दिलेला आहे, आयदर यू कॅन यूज युव्ही लाईट दॅट इज अल्ट्राव्हायलेट लाईट और डिफ्युज्ड सनलाइट. ओके, सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, मगाशी सांगितल्याप्रमाणे हायड्रोजन कंबाईन्स विथ क्लोरीन. ओके, आणि हा क्लोरीन इकडे जाऊन अटॅच होतो म्हणजेच आपल्याला इथे मिळतं CH3Cl प्लस HCl. So this particular compound is called as methyl chloride. Okay. सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात मोठा ड्रॉबॅक या रिएक्शनचा, रिएक्शन आपल्याला असं वाटतं की इथे थांबून जाणार, बट असं होत नाहीये मित्रांनो. रिएक्शन इथे कधीच थांबणार नाही. कारण या रिएक्शन मध्ये एक सर्वात बेसिक गोष्ट अशी आहे की इथे तयार होतात फ्री रॅडिकल्स. ओके, फ्री रॅडिकल्स हे आपण 11th मध्ये सुद्धा बघितलंय. ज्या वेळेला क्लिवेज होतं एखाद्या कोव्हॅलंट बॉन्डचं. ओके, जेव्हा हा क्लोरीन क्लोरीन मधला बॉन्ड सनलाइटमुळे किंवा युव्ही लाईट मध्ये तुटतो त्यावेळेला इथे क्लोरीनचे फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे जे फ्री रॅडिकल्स आहेत हे परत या कंपाऊंड वरती अटॅक करतात. ओके, आणि म्हणून या रिएक्शनला थांबवणं अतिशय अवघड होतं. मग आता पुढे काय होतं ते आपण बघू. ओके, सो दिस रिएक्शन इज नथिंग बट फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे आपण ऑलरेडी 11th मध्ये बघितलेलं आहे. मग आता CH3Cl ची रिएक्शन जर आपण परत एकदा क्लोरीन बरोबर केली इन द सेम सिच्युएशन दॅट इज युव्ही लाईट, परत एक हायड्रोजन इथनं रिमूव्ह होतो आणि त्याच्या जागी कोण येतो? क्लोरीन. सो वी गेट द कंपाऊंड लाईक दिस CH2Cl2 प्लस HCl. या कंपाऊंडला आपण बोलू शकतो मिथिलीन डायक्लोराइड और या कंपाऊंडचं नाव आहे डायक्लोरोमिथेन. हे आपण ऑलरेडी नॉमेनक्लेचर मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा रिएक्शन इथे थांबणार नाहीये मित्रांनो. CH2Cl2 हा परत रिएक्ट होतो HCl बरोबर. ओके, अगेन क्लोरीन अटॅक्स हिअर आणि इथे एक वेगळा कंपाऊंड तयार होतो CHCl3 प्लस HCl. याला एक स्पेशल नाव आहे, इट इज कॉल्ड एज क्लोरोफॉर्म. ठीक आहे, अगेन दिस रिमेनिंग आणखी एक हायड्रोजन ऍटम राहिलेला आहे मित्रांनो CHCl3 प्लस HCl. ओके, अगेन इट रिएक्ट्स इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. दिस रिमेनिंग हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन म्हणजे इथे तयार होतो CCl4. याला आपण बोलतो कार्बन
टेट्राक्लोराइड. काय बोलतात त्याला? कार्बन टेट्राक्लोराइड. आणि मग कुठे जाऊन ही रिएक्शन काय होते? थांबते मित्रांनो. आणि या रिएक्शनला एक स्पेशल नाव आहे. दिस रिएक्शन इज कॉल्ड ऍज चेन रिएक्शन. चेन रिएक्शन म्हणजे रिएक्शन थांबतच नाही. जसं चेन मध्ये खूप कड्या असतात, ती चेन लांबच लांब होत जाते, त्याच पद्धतीने इथे रिएक्शन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेप मध्ये थांबत नाही. आणि सर्वात मोठा ड्रॉबॅक, मग आता प्रॉडक्ट मिळतो तरी काय आपल्याला? तर मित्रांनो, आपल्याला इथे कुठलाही एक प्रॉडक्ट मिळत नाही, तर आपल्याला या चौघांचं इथे काय मिळतं? मिक्सचर मिळतं. मग आता हे कोण कोण आहे? हा मोनो, हा डाय, हा ट्राय आणि हा टेट्रा, या सगळ्यांचं मिक्सचर मिळतं. ओके. आणि ते मिक्सचर जर आपल्याला प्रत्येक सेपरेट करायचं असेल, प्रत्येक सबस्टन्स, it is very very difficult. That's why this particular method, that is halogenation of alkanes, is not of any importance. Okay. तेच तुम्ही ब्रोमिनेशन बद्दल बोलू शकता आणि तेच आयोडिनेशन बद्दल. ओके. पण क्लोरिनेशन ही जी रिएक्शन आहे, इट इज हॅव्हिंग नो प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स. ओके. मग आता याच्यापेक्षा बेटर ऑप्शन कुठला आहे? तर तो म्हणजे अल्केनच्या ऐवजी आपण जर अल्कीन यूज केला, म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यूज केला, तर इट विल बी मोर बेटर. ओके. मग आता त्याची रिएक्शन आपण इथे बघणार आहोत. सेकंड मेथड जी आहे, ह्या सेकंड मेथडमध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यूज करणार, म्हणजेच अल्कीन. मग मेथडचं नाव काय आहे? तर एक्झॅक्टली काय केलं जातं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन्स. ओके. या रिएक्शनला एक स्पेशल नाव आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज हायड्रोहॅलोजनेशन. हायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. ओके. सो इन दिस वे रिएक्शन इज कॅरीड आउट. ठीक आहे. याला हायड्रोहॅलोजनेशन का बोलतात ते तुम्हाला कळूनच जाईल. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय यूज करायचंय मित्रांनो? तर हायड्रोजन हॅलाइड यूज करायचंय. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिले की हायड्रोजन हॅलाइड म्हणजे इट इज नथिंग बट व्हॉट? HX. ओके. आणि यामध्ये मग टोटली 3 हॅलाइड्स येतात. एक येतो HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. सेकंड इज HBr, हायड्रोब्रोमिड ऍसिड. अँड HI, दॅट इज हायड्रोआयोडिक ऍसिड. हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड. या तिघांमध्ये जर मोस्ट रिएक्टिव्ह कोणी असेल तर तो HI, इंटरमिजिएट म्हणजे मध्यम राहील HBr, आणि सर्वात कमी रिएक्टिव्ह कोण राहील? HCl. ठीक आहे. आता एक्झॅक्टली या रिएक्शन मध्ये काय होतं ते आपण जरा इथे बघू. ठीक आहे. अल्कीनचं रिप्रेझेंटेशन, अल्कीन मध्ये तुम्हाला नेहमी कुठला बॉन्ड सापडणार? यू विल गेट डबल बॉन्ड हिअर. ओके. आणि हायड्रोजन हॅलाइडला मी या पद्धतीने डिनोट करतो बाय HX. आता या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं? दिस रिएक्शन इज ए ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन मध्ये कधी पण जो रिएजंट असतो तो सबस्ट्रेट मध्ये ऍड होतो. याला सबस्ट्रेट बोलतात, याला रिएजंट बोलतात. ओके. मग काय होतं? वन हायड्रोजन विल गेट अटॅच टू वन कार्बन and one halogen get attached to another carbon. आणि मग स्ट्रक्चर या पद्धतीने आपल्याला मिळतं. सो हिअर वन हायड्रोजन ऍटम इज अटॅच अँड हिअर वन हॅलोजन ऍटम इज अटॅच. आणि ज्या वेळेला कधी पण ऍडिशन होत असते त्यावेळेला बॉन्ड हे कमी होत जातात. म्हणजे डबलचा नेहमी कुठला बॉन्ड होतो? सिंगल बॉन्ड. आणि हॅलोजन ऍटम असल्यामुळे, सगळे सिंगल बॉन्ड असल्यामुळे जो कंपाऊंड आपल्याला मिळतोय त्याला आपण काय म्हणू शकतो? अल्किल हॅलाइड. सो दिस इज नथिंग बट, इथे हॅलोजन आणि हायड्रोजन हे दोघं ऍड होत आहे, म्हणून या रिएक्शनला आपण म्हणू शकतो हायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किन्स. ओके. सो या पद्धतीने रिएक्शन इथे होणार. ओके. आता आपल्याला बघायचंय की अल्किन्स वरनं आपण कशा पद्धतीने अल्किल हॅलाइड हे तयार करू शकतो. जनरल रिएक्शन आपण आता बघितलीये.
आता आपण बघणार त्याचे एक्झाम्पल्स. अल्किन्स मध्ये सुद्धा मित्रांनो 2 टाईपचे अल्किन्स असतात. पहिला अल्किन जो आहे या अल्किनला बोलतात सिमेट्रिकल अल्किन आणि जो दुसरा अल्किन असतो याला आपण बोलतो अनसिमेट्रिकल अल्किन. तर सुरुवातीला आपण सिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत काय होतं ते बघू आणि नंतर अनसिमेट्रिकल. सो सिमेट्रिकल अल्किन्स मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे हायड्रोजन हॅलाइड. जनरली HCl आणि HI पेक्षा HBr चे एक्झाम्पल्स आपल्याला जास्त बघायला मिळतील. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल हिअर. पहिला अल्किन आहे CH2 डबल बॉन्ड CH2. याला तुम्ही बोलता इथीन और वी कॉल इट एज अ इथिलीन. ओके, यामध्ये आपण ऍड करतोय HBr, दॅट इज नथिंग बट हायड्रोजन ब्रोमाइड. ठीक आहे, बघा आता ज्या पद्धतीने आपण मागची जनरल रिएक्शन बघितली त्याच पद्धतीने इथे रिएक्शन होणार. वन हायड्रोजन ऍटम गेट अटॅच टू वन कार्बन अँड वन ब्रोमीन ऍटम गेट अटॅच टू अनदर कार्बन. मग आता हा हायड्रोजन इथे ऍड झालाय. सो CH2 आणि एक हायड्रोजन ऍड झाला म्हणजे आपल्याला इथे काय मिळणार CH3. ठीक आहे, डबल बॉन्डचा काय बनेल सिंगल बॉन्ड. इथे CH2 चा CH2च राहील आणि याला काय अटॅच होणार ब्रोमीन. म्हणजेच आपल्याला इथे जे कंपाऊंड मिळालं दिस इज नथिंग बट व्हॉट इथिल ब्रोमाइड किंवा यालाच आपण म्हणू शकतो ब्रोमो इथेन. ओके, म्हणजे तुमच्या गोष्ट एक लक्षात येईल की ज्या वेळेला सिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण हायड्रोजन हॅलाइड ऍड करतोय त्यावेळेला आपल्याला ओनली अँड ओनली वी गेट वन प्रॉडक्ट. अंडरलाइन दिस, वी गेट ओनली वन प्रॉडक्ट. ठीक आहे, देर इज वन मोर अल्किन विच इज अ सिमेट्रिकल अल्किन इथिनच्या ऐवजी. सो तो अल्किन असा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 प्लस HBr. ओके, आता बेसिकली या अल्किनचं नाव काय आहे तर 1 2 3 4. सो 4 कार्बन्स आर देअर. याचं जे कॉमन नेम आहे इट इज नथिंग बट कॉल्ड ऍज बीटा ब्युटिलिन किंवा याचं IUPAC नेम जर आपल्याला हवं असेल तर नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4. सो सेकंड कार्बन नंतर डबल बॉन्ड आहे. सो वी कॅन राईट हिअर ब्यूट. ओके, हिअर 2 आणि मग इन. दिस इज अ ब्युटिन. ओके, सो या पद्धतीने दिस इज नथिंग बट बीटा ब्युटिलिन और वी कॉल इट एज अ ब्यूटोइन. परत एकदा डबल बॉन्ड इथे आहे. ओके, दिस इज द सिमेट्रिकल अल्किन कारण याचे 2 सारखे भाग होत आहेत. सो वन हायड्रोजन विल गेट अटॅच टू वन डबली बॉन्डेड कार्बन आणि ब्रोमीन अटॅच टू अनदर डबली बॉन्डेड कार्बन. सो व्हॉट वी गेट हिअर सो CH3 सिंगल बॉन्ड CH. आता इथे एक हायड्रोजन ऍड झालाय म्हणजे इथे CH2 सिंगल बॉन्ड CH2. ओके, सॉरी CH याला अटॅच होणार इथे Br. डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड आणि या बाजूला राहणार CH3. ओके, मग आता हे जे कंपाऊंड आपल्याला मिळालंय या कंपाऊंडचं नेम काय आहे. सो बघा 1 2 3 4 इकडनं आपण नंबरिंग करणार. त्यातल्या त्यात ज्याला ब्रोमीन अटॅच आहे तो कार्बन कसा आहे सेकंडरी कार्बन आहे म्हणून याचं जे कॉमन नेम आहे इट इज नथिंग बट सेक. 4 कार्बन असल्यामुळे ब्युटिल आणि ब्रोमीन अटॅच असल्यामुळे ब्रोमाइड किंवा IUPAC नेम 1 2 3 4. सो इट इज व्हेरी सिंपल. सेकंड कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे. सो वी कॅन राईट हिअर 2 ब्रोमो. ओके, लॉंगेस्ट चेन मध्ये देर आर 4 कार्बन्स म्हणून इथे येणार ब्युटेन. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट द ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू सिमेट्रिकल अल्किन. सो अंडरलाइन दिस, वी गेट ओनली वन प्रॉडक्ट. बट दिस इज नॉट द केस विथ द अनसिमेट्रिकल अल्किन्स. मग अनसिमेट्रिकल अल्किन्सचं काय होतंय ते आता आपल्याला बघायचंय. ओके, आता आपल्याला हे बघायचंय की अनसिमेट्रिकल अल्किन्सच्या बाबतीत एक्झॅक्टली काय होतं. तर इथिन नंतर, इथिन हा ऍक्च्युअली सिमेट्रिकल अल्किन आहे पण त्याच्या नंतरचा जो अनसिमेट्रिकल अल्किन येतो तो म्हणजे प्रोपीन. ओके, त्याची रिएक्शन आपण ऑब्झर्व करू आणि एक्झॅक्टली काय होतं ते जरा आपण इथे बघू. ओके, फॉर्म्युला ऑफ प्रोपीन विल बी लाईक दिस CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड
CH2. दिस इज नथिंग बट प्रोपीन. ओके, रिएक्शन जी आहे ती आपण कोणाबरोबर करतोय? HBr, दॅट इज हायड्रोजन ब्रोमाइड. ओके, आता ही रिएक्शन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला इथे दोन वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात. अंडरलाईन दिस. मागच्या म्हणजे सिमेट्रिकल अल्कीन मध्ये आपल्याला फक्त एकच प्रॉडक्ट मिळत होता, बट हिअर वी गेट टू प्रॉडक्ट्स विच आर आयसोमेरिक प्रॉडक्ट, म्हणजे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला विल बी डिफरंट. ओके, मग आता ते कसं होतं ते आपण बघू. ठीक आहे, आता एक जस्ट इमॅजिन करा की हा जो हायड्रोजन आहे हा बेसिकली अटॅच झालाय या CH2 ला, म्हणजे या कार्बनला, आणि ब्रोमीन अटॅच झालेलं आहे या कार्बनला. देअर विल बी टू केसेस. आपण पहिली केस ही कन्सिडर करू. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला कसा तयार होईल बघा, किंवा स्ट्रक्चर कसं तयार होईल. CH3, ओके, सिंगल बॉन्ड CH, याला अटॅच होईल Br म्हणजेच ब्रोमीन, सिंगल बॉन्ड CH3, कारण इथे कोण अटॅच झालाय? हायड्रोजन. आता हे जे कंपाऊंड तयार झालं या कंपाऊंडचं नाव काय आहे? 1, 2, 3. सो 3 कार्बन्स आर देअर. सो दिस इज नथिंग बट व्हॉट? प्रोपिल. ब्रोमीन अटॅच आहे म्हणून ब्रोमाइड, आणि दोन्ही सेम ग्रुप आहेत. सो व्हॉट इज द कॉमन नेम? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ठीक आहे, याच IUPAC नेम जर आपण बघितलं तर 1, 2, 3 दॅट इज सेकंड कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून याचं नेम राहील 2 ब्रोमो प्रोपेन. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस जी इथे होऊ शकते. ठीक आहे, नाउ लेट अस कन्सिडर अबाउट द सेकंड केस. आता सेकंड केस आपल्याला अशी कन्सिडर करायची आहे की हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इकडे अटॅच होतोय आणि ब्रोमीन या कार्बनला अटॅच होतोय. ठीक आहे, लेट अस सी द विच कंपाऊंड विल बी फॉर्म. ओके, सो सी CH3. ओके, इथे हायड्रोजन अटॅच झाला म्हणजे इथे येईल CH2, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. सो हिअर CH2 आणि हा ब्रोमीन इथे अटॅच होईल. सो दिस इज नथिंग बट ब्रोमाइड. ठीक आहे, परत एकदा प्रोपिल ब्रोमाइड आपल्याला मिळालं बिकॉज देर आर 3 कार्बन्स अँड 1 ब्रोमीन ॲटम. फक्त इथे कुठली चेन आहे? स्ट्रेट चेन, म्हणून याला आपण बोलणार N प्रोपिल ब्रोमाइड. व्हॉट विल बी द IUPAC नेम? फर्स्ट कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून इथे येणार 1 ब्रोमो प्रोपेन. येतं लक्षात? मग आता सर्वात मोठा प्रश्न की नेमकं काय होतंय, म्हणजे पहिल्या केसला आपण कन्सिडर करायचं का दुसऱ्या केसला कन्सिडर करायचं? तर मित्रांनो इथे दोन्हीही तयार होतात, म्हणजेच आयसोप्रोपिल ब्रोमाइड ऍज वेल ऍज N प्रोपिल ब्रोमाइड. परंतु बट हिअर 2 ब्रोमो प्रोपेन इज फॉर्म ऍज ए मेजर प्रॉडक्ट. मेजर प्रॉडक्ट म्हणजे जवळपास 80% क्वांटिटी मध्ये कोण तयार होतो? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आणि हा जो प्रॉडक्ट इकडे तयार होतोय दिस इज कॉल्ड ऍज मायनर प्रोडक्ट. ओके, हा फक्त 20% प्रपोर्शन मध्येच तयार होतोय. ओके, मग एक्सपेरिमेंटली असं दिसलं की दिस इज पर्टिक्युलर ऍज अ मेजर प्रॉडक्ट अँड N प्रोपिल ब्रोमाइड ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ओके, मग याच्याबद्दल एका केमिस्टने, एक रशियन केमिस्ट होता, त्या केमिस्टचं नाव आहे मार्कोनिकॉप्स. व्हॉट इज द नेम? मार्कोनिकॉप्स. या मार्कोनिकॉप्सने याच्यावरती रिसर्च केला अँड इन 1869 ओके ही फाउंड आउट ओके दॅट की दिस इज अ मेजर प्रॉडक्ट. आणि त्यानंतर मार्कोनिकॉप्सने त्याचा एक स्पेशल रूल तयार केला मित्रांनो. ओके, आणि त्या रूलला मग नंतर नाव दिलं गेलं मार्कोनिकॉप्स रूल. तर तो मार्कोनिकॉप्स रूल काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे ते आता आपल्याला बघायचंय. ओके, मग मार्कोनिकॉप्स जो होता हा रशियन सायंटिस्ट होता आणि त्याने 1869 मध्ये याच्यावरती रिसर्च केला आणि त्याच्यामधनं एक रूल सांगितला. दॅट रूल वॉज पॉप्युलर इन द नेम
फॉर मार्कोनिकॉप्स रूल. मग त्याचा रूल काय सांगतो हे आपल्याला थोडंसं बघायचंय. त्यासाठी ही जी रिॲक्शन आहे ही मी इनकम्प्लीट ठेवली आहे, तिला आपण कम्प्लीट करू. सर्वात महत्वाची गोष्ट, हायड्रोजन आणि ब्रोमीन यांच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि आपण हे बघितलंय की सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो इट इज फॉर्म बाय शेअरिंग ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, पण एक महत्वाची गोष्ट, दोन टाईपचे एलिमेंट्स असतात. वन इज कॉल्ड ऍज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आणि दुसरा असतो इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. मग आता या दोघांमध्ये हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे आणि ब्रोमीन हा इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट आहे. मग काय करतं, हा जो ब्रोमीन आहे इलेक्ट्रो निगेटिव्ह, तो या इलेक्ट्रॉनच्या पेअरला स्वतःकडे खेचून घेतो. ओके, ही पेअर त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि जो कोणी इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट करतो त्याच्यावरती चार्जेस डेव्हलप होतात निगेटिव्ह, दॅट इज डेल्टा निगेटिव्ह. याला आपण बोलतो पार्शियल निगेटिव्ह. आणि जो पेअर त्याच्यापासून दूर जाऊ देतो त्याच्यावरती चार्ज होतो पार्शियल पॉझिटिव्ह. या प्रकारचं जे मॉलिक्यूल असतं या मॉलिक्यूलला आपण बोलतो पोलर मॉलिक्यूल, कारण इथे पोलॅरिटी डेव्हलप झाली आहे, दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मग आता मार्कोनिकॉप्सचं म्हणणं काय होतं किंवा मार्कोनिकॉप्सचा रूल काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मार्कोनिकॉप्सचं म्हणणं असं होतं, आधी मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो आपल्या मातृभाषेमध्ये आणि मग मी तुम्हाला त्याचं इंग्लिशमध्ये स्टेटमेंट सांगतो. त्याचं म्हणणं असं होतं की कुठलाही रिएजंट जो अनसिमेट्रिकल आहे, ओके, तो जर तुम्ही ऍड केला एका अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये, तर त्या रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे इथे कोण आहे ब्रोमीन, इट विल गेट अटॅच टू दॅट कार्बन, म्हणजे अशा कार्बन कडे तो अट्रॅक्ट होणार ज्याच्याकडे हायड्रोजनचा नंबर कमी आहे, which carries less number of hydrogen atoms. ओके, आणि राहिला प्रश्न मग पॉझिटिव्हचा. ओके, जो पॉझिटिव्ह पार्ट आहे इट विल गेट अटॅच टू अनादर कार्बन. ओके, मग आता तुम्हीच बघा, ब्रोमीन जर इथे अटॅच झाला तर आपल्याला इथे मिळतं CH3 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड Br. यालाच आपण बोलतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड और वी कॉल इट एज अ 1 ब्रोमोप्रोपेन. हा मिळतो आपल्याला ऍज अ मेजर प्रॉडक्ट, म्हणजेच कसा 80%. ठीक आहे, आता मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. ठीक आहे, स्टेटमेंट अगदी सिंपल आहे, लक्षात घ्या. व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्कीन, ओके, कॉमा, negative part of reagent it gets attached to that carbon atom which carries less number of hydrogen atoms. Okay, once again let us see the statement again. What is the statement? This is a very important rule. When unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, negative part of reagent is attached to that carbon atom which contains or which carries less number of hydrogen atoms. So this is nothing but called as what? Markovnik's rule. Okay, आता बघा कसं असतं, आपल्या इथे कोणी सॅटिस्फाईड नसतं. मार्कोनिकॉप्सने रूल सांगितला, पण त्यामध्ये काही लोकांनी नंतर परत रिसर्च केला. ओके, 2 सायंटिस्ट होते आणि मार्कोनिकॉप्स नंतर काही वर्षानंतर, म्हणजे 30 ते 40 वर्षानंतर 2 सायंटिस्ट होते. एकाचं नाव होतं MS खराश. ओके, प्रोनाउन्सिएशन्स आर डिफरंट. ओके, व्हॉट इज द फर्स्ट सायंटिस्ट नेम? MS खराश. आणि याच्या सोबतीला याचा मित्र होता, तो म्हणजे FR मेयो. ओके, FR आणि MS हे त्यांचे इनिशियल. तर मेन त्यांचे नाव खराश आणि मेयो. या दोघांनी याच्यामध्ये एक जुगाड शोधून काढला. जुगाड इन द सेन्स की त्यांचं असं म्हणणं होतं की का हाच प्रॉडक्ट 80% का मिळायला हवा,
दुसरा जो प्रॉडक्ट तयार होतोय मायनर प्रॉडक्ट, त्याला आपण मेजर करू शकतो आणि याला मायनर करू शकतो का? त्यांनी बरेच एक्सपेरिमेंट केले मित्रांनो, आणि फायनली दे गेट द सोल्युशन, आणि त्यांना एक असा सबस्टन्स सापडला की ज्याच्याने परिस्थिती डायरेक्ट अपोजिट बनली. ओके, अँटी, अपोजिटला आपण बोलतो अँटी, म्हणून एक नवीन रूल जन्माला आला आणि त्या रूलचं नाव आहे अँटी मार्कोनिकॉव्स रूल. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट रूल? अँटी मार्कोनिकॉव्स रूल. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा जो पर्टिक्युलर सबस्टन्स आहे ज्याच्याने ही जादू घडवून आणली, हा कुठला सबस्टन्स आहे? ओके, तर त्या सबस्टन्सचं नाव आहे ऑर्गॅनिक पेरॉक्साइड. ओके, पेरॉक्साइड जे आहेत बेसिकली, दोन पेरॉक्साइडचे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले आहेत. सर्वात पहिला आणि वेल नोन असलेला पेरॉक्साइड आहे H2O2, ज्याला आपण बोलतो हायड्रोजन पेरॉक्साइड, आणि आणखी एक पेरॉक्साइड आहे C6H5CO/2O2. दिस इज कॉल्ड ॲज बेन्झॉइल पेरॉक्साइड. ओके, यापैकी कुठलाही पेरॉक्साइड जर तुम्ही या रिएक्शन मध्ये यूज केला तर याचा मिळणारा रिझल्ट हा कसा मिळतो? अपोजिट. आणि त्यांनी एक चॅलेंज केलं कोणाला? मार्कोनिकॉव्सला. तो तेव्हा जिवंत होता की नाही आपल्याला माहिती नाही, बट स्टील दे चॅलेंज्ड द मार्कोनिकॉव्स रूल अँड दे फाउंड देअर ओन रूल विच इज कॉल्ड ॲज अँटी मार्कोनिकॉव्स रूल. आणि त्या रूलला या दोघांनी शोधून काढलं, म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा हा रूल दिला जातो. इट इज कॉल्ड ॲज खराश-मेयो इफेक्ट. याला काय बोललं जातं? खराश-मेयो इफेक्ट. आणि एका सबस्टन्समुळे हे सगळं घडलंय, त्याच्यामुळे याचं आणखी एक तिसरं नाव सुद्धा आहे. समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज पेरॉक्साइड इफेक्ट, कारण तोच हा जादुई सबस्टन्स ज्याला आपण बोलतो, हीच ती जादूची कांडी होती जी फिरवल्यानंतर बेसिकली सगळं अपोजिट झालं. ठीक आहे, मग आता याचं स्टेटमेंट कसं आहे किंवा अँटी मार्कोनिकॉव्स रूल काय सांगतो ते आपण आता बघणार आहोत. ओके, मग अँटी मार्कोनिकॉव्स रूल जो आहे हा एक्सप्लेन कसा करता येईल आपल्याला, किंवा याचं स्टेटमेंट कसं सांगता येईल. ठीक आहे, त्याच्यासाठी मी एक इथे एक्झाम्पल घेतलंय. दिस इज नथिंग बट प्रोपीन. ओके, त्यानंतर अगेन दिस इज हायड्रोजन ब्रोमाइड. यामध्ये परत पार्शल पॉझिटिव्ह अँड पार्शल निगेटिव्ह ऍज इट इज अ पोलर मॉलिक्यूल. मग इथे मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे सबस्टन्स जो यूज करायचा आहे ऍज अ कॅटलिस्ट तो आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, और इन प्लेस ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड यू कॅन यूज बेन्झॉइल पेरॉक्साइड, दॅट इज C6H5CO/2O2. ओके, सो हे दोन सबस्टन्स पैकी कुठलाही एक सबस्टन्स तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, मग आता काय होतं? एक्झॅक्टली अपोजिट होतं. मार्कोनिकॉव्सने जसं सांगितलं होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बघा स्टेटमेंट सांगतोय. व्हेन अनसिमेट्रिकल reagent is added to unsymmetrical alkene, the negative part of reagent get attached to that carbon which carries more number of hydrogen atom. एकच वर्ड फक्त बदलायचंय तुम्हाला. कुठला? लेस वर्ड काढून टाकायचा आणि त्याच्या जागी वर्ड टाकायचा आहे मोर. झालं स्टेटमेंट कशाचं? अँटी मार्कोनिकॉव्स रूलचं. ठीक आहे, आणि जो हायड्रोजन ऍटम आहे इट विल गेट अटॅच हिअर, म्हणजेच आपल्याला कंपाऊंड मिळतो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br, दॅट इज वी गेट N प्रोपिल ब्रोमाइड, म्हणजेच 1 ब्रोमो प्रोपेन ऍज ए मेजर प्रोडक्ट, और वी गेट दिस प्रोडक्ट एज अ 80%. ओके, होप सो की रूल्स जे आहेत हे तुम्हाला क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, आता याच्यामध्येच आणखी एक एक्झाम्पल मला तुम्हाला द्यायचं आहे. बेसिकली अनसिमेट्रिकल मध्ये हा एकच अल्किन आपण बघितला. देर इज वन मोर अल्किन अँड दॅट अल्किन इज नोन ॲज व्हॉट? आयसोब्युटिलीन. ओके, सो लेट अस सी
द एक्झाम्पल ऑफ आयसोब्युटिलिन इन रिगार्ड विथ अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. ओके, त्याचा फॉर्म्युला असा आहे CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 double bond CH2. Okay, so again we are going to add HBr and in presence of what? Hydrogen peroxide म्हणजे H2O2 or C6H5CO, okay, by 2O2 किंवा बेन्झिल पेरॉक्साइड, दोन पैकी कुठलाही एक सबस्टन्स यूज करा. Now what is going to happen here according to anti-Markovnikov? निगेटिव्ह पार्ट आहे Br, पॉझिटिव्ह पार्ट आहे H. मग आता पॉझिटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार आहे? याच्याकडे ज्याच्याकडे हायड्रोजनच नाहीये, आणि निगेटिव्ह पार्ट कोणाकडे? ज्याच्याकडे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहे. ओके, सो कंपाऊंड कसा तयार होईल मग बघा. इथे CH3 हा असाच राहील, सिंगल बॉन्ड CH3. ओके, सो दिस H गेट्स ऍडेड हिअर, म्हणजे इथे येईल CH, देन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड, म्हणजे इथे येणार CH2 आणि इकडे अटॅच होणार Br. ओके, आता हा जो कंपाऊंड तयार झाला 1, 2, 3, 4. ओके, सर्वात पहिले तर हे लक्षात घ्या, दिस इज नथिंग बट द कंपाऊंड विच इज कॉल्ड एज आयसोब्युटिलिन. ओके, आणि हा जो कंपाऊंड तयार झाला 1, 2, 3, 4, सो 4 कार्बन्स आर देअर, सो वी कॉल इट एज अ ब्युटिल. ओके, ब्रोमीन अटॅच आहे म्हणून दिस इज नथिंग बट ब्रोमाइड. पण याच्यामध्ये हे दोन्ही ग्रुप सारखे, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजेच हा कुठला ब्रोमाइड आहे? आयसोब्युटिल ब्रोमाइड. याचा IUPAC नेम 1, 2, 3. सो फर्स्ट नंबरला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून इथे लिहिणार आपण 1 ब्रोमो. ओके, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, सो वी कॅन राईट हिअर 2 मिथिल. ओके, आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन आहे, सो वी कॉल इट एज अ propane. Okay, so this is nothing but the last but not the least reaction in regard to anti-Markovnikov's rule. Okay, so आजच्या लेक्चर मध्ये एवढंच आपण इथे कव्हर करणार. नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण ती कन्सिडर करणार आहोत. तर ज्या लोकांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. लोकांचे फार पॉझिटिव्ह मला रिपोर्ट्स येत आहे, तर अशाच पद्धतीने तुम्ही मला मोटिवेट करत राहा, जेणेकरून मला जास्तीत जास्त एनर्जीने आणि जास्तीत जास्त व्हिडिओज अपलोड करता येईल आणि जास्तीत जास्त तुमची मदत करता येईल. ओके, सो स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्स अ लॉट. थँक्यू.